तर नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं की तुम्ही इथं बघू शकता, आता मी सी बिल्डिंगमध्ये आहे आणि हा माझा दुसरा फ्लोर आहे. आपलं दुसऱ्या फ्लोअरवर जिप्समचं काम चालू आहे. प्लास्टर करून झालेलं आहे. AC ब्लॉकच्या इथं प्लास्टर करून झालं आहे आणि जिप्समचं काम चालू आहे दुसऱ्या फ्लोअरवर. आता मी इथं एका ठिकाणी राऊंड मारत आहे. राऊंड मारण्याचं कारण म्हणजे काल त्यानं एका ठिकाणी काम केलं होतं, ते काम आपल्याला चेक करायचं होतं. ते काम योग्य केलं आहे की नाही ते सगळं चेक करावं लागतं. ॲज अ साईट इंजिनियर म्हणून हे आपलं एक काम असतं. तर इथून पुढं आलेलो आहोत आपण चौथ्या फ्लॅटमध्ये, जिथं तो स्वतः काम करत होता. तर तिथं अद्याप बघण्यात काहीच पॉईंट नाही, कारण ते काम झाल्यानंतर आपण बघू. आणि आता हेच आपण वरती चौथ्या फ्लोअरवर आलेलो आहोत. इथं प्लॅस्टरचं काम चालू आहे. या साईडला काही चालू आहे का बघू आपण. तर या साईडला तरी काही चालू नाही, एका साईडला चालू आहे. ठीक आहे, या साईडला तरी आता चालू दिसतंय. तेवढ्यात मला सरांचा फोन आला की त्यांना डेव्हलपमेंटचं ड्रॉइंग पाहिजे होतं. मग मी तिथून थेट तसंच ऑफिसमध्ये गेलो, फाईल्स उघडल्या आणि डेव्हलपमेंटचं ड्रॉइंग शोधत होतो. तर ते आपल्याला सापडलेलं आहे. ॲक्च्युली सापडायला मला 10-15 मिनटं लागले, परंतु आता मी एवढं व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही. तर हे ड्रॉइंग मी घेऊन जातो आता तिकडं आणि सरांना ते थोडंसं डिस्कशन करायचं आहे डेव्हलपमेंटच्या ह्याच्याबद्दल. तर मी आता तिथं पुढं जातो. तिकडं म्हणजे साईड नाही म्हणता येणार, लोकेशनच्या ठिकाणी मला जायचं आहे. तिथं हे 2 ड्रॉइंग घेऊन तर आता मी निघतो आहे तिकडं जायला. आता मी ऑफिसमधून जातो आणि जाता जाता म्हणलं एखादा थोडासा स्वतःचा सेल्फी व्हिडिओ काढावा, म्हणून मी एक सहज टाईमपास म्हणून काढला. तर इथं आता आपण आलेलो आहे टेरेसवर. हे जे टेरेसवर दिसतं आहे हे आहे, हे बघा, हे जे दिसते ना, ही डिझाईन नाही आहे, हे ब्रिक बॅट आहे. म्हणजे ब्रिक बॅट म्हणजे काय असतं, जसं आपण घराला वॉटरप्रूफिंग करतो, टॉयलेट आणि बाथरूमला जर वॉटरप्रूफिंग करतो, तसं टेरेसवर पावसाचं पाणी वगैरे सारखं पडतं. त्याच्यामुळं जे खाली राहतात त्यांना लिकेज येऊ नये त्यासाठी वॉटरप्रूफिंग केलं जातं टेरेसला. तर टेरेसला वॉटरप्रूफिंग करायला या लाल विटाच लागतात. कोणी दुसरं किती पण काही म्हणालं ना, फ्लायर्सच्या विटा वापरू वगैरे, तर नाही चालत. त्या आपल्याला फक्त लाल विटाच लागतात. तुम्हाला थांबा वरून दाखवतो मी. आता जस्ट ह्याचं फॅब्रिकेशन झालं टाकीच्या ह्याचं, त्याला आपण OHWT म्हणतो सिव्हिलच्या भाषेत. OHWT म्हणजे ओव्हरहेड वॉटर टँक, OHWT. आता तुम्हाला मी वरून कसा व्ह्यू दिसतो ते दाखवतो पूर्ण सगळा. एक मिनटं थांबा. आता इथं आपण आलो आहेत वरती आणि हे बघा, आता हे सगळ्या विटा त्यांनी वरती उचललेल्या आहेत आणि त्या हळूहळू त्या लावत आहेत. म्हणजे एकदा ब्रिक बॅट झालं की त्याला मस्तपैकी 3-4 दिवस पाणी मारायचं, त्याला विटांना पाणी पिऊन द्यायचं आणि मग विटांना पाणी पिऊन दिलं की मग त्याच्यावर फायनल कोट मारायचा. ते पण त्यामध्ये LW+ टाकलं जातं. आता आपण टेरेससाठी ॲक्च्युली ते LW+पेक्षा भारी वापरतो आहे, जे डॉक्टर फिक्सिटचंच आहे, पण ते PDFIN 2K वापरतो आहे आपण. आता तर हे आहे आपण वॉटर टँक आहे. तर वॉटर टँकचं आता सध्या चालू आहे प्लंबिंगचं हे. तर त्याला आपण कोर कट मारून झालेले आहेत प्लंबिंगसाठी. आता आपण याचं थोडेसे पाईप टाकले, हे आपले CPVC पाईप टाकून झाले की मग त्यानंतर आपण त्यामध्ये वॉटरप्रूफिंग करणार आहे. आणि थोडंसं इथं या ठिकाणी इथं मी तुम्हाला दिसतो आहे, म्हणजे मी ॲक्च्युली त्या काम करणाऱ्या माणसाला एक व्हिडिओ काढायला सांगा, कारण नेहमी मीच व्हिडिओ काढतो, मी व्हिडिओमध्ये सुद्धा कधीच दिसत नाही. पण म्हणलं त्याला थोडंसं व्हिडिओ काढ, कारण बरेचदा मी नसतोच व्हिडिओमध्ये आणि ते पॉसिबल पण नाही, कारण मला व्हिडिओ काढावा लागतो. तर अशा ठिकाणी हे काम चालू होतं आणि इथं तुम्ही बघू शकता तो माणूस टाकीत उतरला आहे आणि तो आता प्लंबिंगचं काम करतो आहे. प्लंबिंगचं इन द सेन्स तो फक्त सध्या पाईप टाकून ठेवतो आहे आणि त्याचं तोंड बंद करणार. पहिले ह्याचं आपण वॉटरप्रूफिंग करणार, मग त्याचं टेस्टिंग होणार 10-1 दिवस, पाणी लीक होतं आहे की नाही. जर पाणी लीक होत नसेल तर ती टेस्ट पास झाली असं समजायचं आणि मग ती टेस्ट पास झाल्यानंतर प्लंबिंगचं काम चालू करायचं. मग तिथून मग सगळ्या फ्लॅटमध्ये पाईप फिरवायला चालू करायचं. आता हे आलो आहेत आपण बी बिल्डिंगच्या वरती, बी बिल्डिंगच्या टॉप टेरेसला, बरोबर. बी बिल्डिंगच्या टेरेसला इथं थोडंसं जी आपली पाण्याची टाकी आहे त्याच्या खालचं बांधकाम बाकी होतं. ते बांधकाम आपण या ठिकाणी करत आहोत ॲक्च्युली. ते आता तुम्हाला मी थोडंसं दाखवतो त्या साईडनं. एक मिनटं. हे तुम्ही बघू शकता,
ॲक्च्युली मला हे असं 10-15 मिनटात एक शांततेने व्हिडिओ करायचा, पण तसा कधी वेळ मिळतच नाही एवढा एका ठिकाणी. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय असेल ते 2 ते 3 मिनटात शॉर्टकटमध्ये दाखवतो. हे आहे AAC ब्लॉक. हे ॲक्च्युली आजकाल सगळीकडे हेच यूज केलं जातं. ह्याला केमिकल डायरेक्ट मारलं जातं. ॲक्च्युली केमिकलमध्ये इन द सेन्स की सिमेंटसारखीच ह्याची पण पेस्ट असते, त्याला आपण केमिकल बॅग असं म्हणतो. डायरेक्ट तेच लावलं जातं, सिमेंटच्या ऐवजी तेच लावलं जातं. त्याने हे चांगले घट्ट चिटकून बसतात एकमेकाला आणि मग एकदम फील येतो. पण याचा एक दुरुपयोग नाही म्हणता येणार, एक म्हणजे खराब इफेक्ट असा आहे की हे जेवढं लाल विटा शोषण करतात, म्हणजे इन द सेन्स थंडी किंवा उष्णता, जेवढं लाल विटा हे करू शकतात तेवढं या विटा नाही करू शकत AAC ब्लॉकच्या. तर एवढाच त्याचा फक्त एक खराब इफेक्ट आहे. तर ठीक आहे, त्याला काही करू शकत नाही. आता काळानुसार तर हेच चालू आहे. आता एकदा परत मी वर आलो आहे OHWTला. त्यानंतर आपण आलेलो आहे A बिल्डिंगच्या 7व्या फ्लोअरच्या किचनमध्ये हा पेंटरवाला वॉलपुट्टीचं काम करत होता. वॉलपुट्टीचे आपल्या इथं 2 कोट मारणार आहोत आपण. आताशी आपला पहिला कोट चालू आहे वॉलपुट्टीचा. त्यानंतर आताशी आपण 7व्या फ्लोअरला हे काम चालू होतं. अजून एक फ्लोअर बाकी आहे 6वा. तेवढंच झालं की मग आपला वॉलपुट्टीचा एक कोट कंप्लीट होईल 2 ते 3 दिवसात. आणि मग त्यानंतर आपण परत पहिल्या फ्लोअरपासून वॉलपुट्टीच्या दुसऱ्या कोटला चालू करणार आहेत. तर पेंटरचे जवळपास 3 ते 4 लेबर आहेत की जे कंटिन्यूस काम करत आहे. आधीमध्ये एखादा कमी जास्त होतो त्यांचा, जसं बाकीच्या साईटवर दुसऱ्या साईटवर जेव्हा जावं लागतं त्यांना, त्यावेळेस त्यांचं 1-2 माणसं नेहमी हे कमी जास्त चालू असतं. परंतु माणसं एकदम मस्त काम करत आहे. पेंटरचा नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर मी देऊ शकतो, मला कमेंट करा. आणि आमच्या साईटवरून हे बघा असा व्ह्यू दिसतो. हा व्ह्यू म्हणजे पावसाळ्यात खरंच छान वाटतो बघायला. जो कोणी नवीन असतो ना त्याला हा व्ह्यू खरंच छान वाटतो बघायला. जेव्हा मी सुरुवातीला नवीन होतो तेव्हा मला छान वाटायचा. तर आता हा आहे आपला डोर फिटिंग करणारा कार्पेंटर आहे हा. आता हे काम चालू आहे आपलं B बिल्डिंगमध्ये. ॲक्च्युली B बिल्डिंगच्या माझ्या ते 3ऱ्या किंवा 4थ्या फ्लोअरलापर्यंत हे काम चालू होतं. तर त्याचा मी आत्ताशी व्हिडिओ काढत आहे. ॲक्च्युली काढला नव्हता एवढे दिवस व्हिडिओ. तर हे B बिल्डिंगच्या 3ऱ्या किंवा 4थ्या फ्लोअरला हे काम चालू आहे सध्या. आणि इथं तुम्ही बघू शकता की डोर फिटिंग ही ॲक्च्युली लेंदी प्रोसेस आहे. खूप लेंदी नाही आहे, होते फास्ट, पण शेवटी लेंदीच म्हणता येईल. पहिले डोर फ्रेम फिक्स करावी लागते, ते पण ती वळंब्यात यायला पाहिजे, बरोबर काटकोना बसला पाहिजे. त्यानंतर त्याच्यावर डोअरचं कवर येतं. कवर झाल्यानंतर मग शेवटी डोअर बसवलं जातं. आता बघा हा जे पट्टी लावून चेक करतोय तो काटकोना नाही म्हणता येणार त्याला, पण तो लेवलमध्ये आहे का नाही हे चेक करतोय. त्यानंतर हे बघा ॲक्च्युली इथं हा मला आता चेक दाखवत होता. इथं या ठिकाणी जे POP केलेलं आहे, ज्यानं कोणी POP केलं असेल त्याने ते थोडंसं चुकीचं केलं होतं. आता या ठिकाणी आपण आलेलो आहे C आणि D बिल्डिंगच्या स्लॅबवरती आलेलो आहे. आपला अजून एक स्लॅब पाडायचा बाकी आहे. तर इथं उद्या आपले कॉलम भरणार होते, त्यासाठी जे 3 कॉलम शटरिंग करायचे राहिले होते आणि एक लिफ्ट आणि एक जिना, अशा 4-5 गोष्टीच्या कास्टिंग करायच्या राहिलेल्या आहेत. त्यासाठी मी वरती आलो होतो आणि तेव्हाच इथं बघता हे फुटबॉल खेळणारे मुलं दिसले. मग थोडंसं त्यांचं झूम करून पाहिलं मी जरा. पण ठीक आहे, ते मजा वेगळीच असते त्या वयात फुटबॉल खेळायची. तर या ठिकाणी आपलं कॉलमचं शटरिंग चालू होतं. आपले 3 कॉलम बाकी होते, एक लिफ्ट पूर्ण आणि एक जिना. एवढ्या गोष्टी आपल्याला कास्टिंग करायच्या आहेत उद्या. तर त्याचं शटरिंगचं काम चालू होतं. तरी पण मी जवळपास संध्याकाळचे 5:30-6 वाजले होते. वर आलो होतो काम किती झालं आहे ते बघायला. त्यांचे ऑलमोस्ट 3 कॉलम झालेले आहेत. फक्त थोडंसं जिन्याचं थोडंसं शटरिंग राहिलं होतं, तेव्हा ते करत होते. तोपर्यंत मी इकडे तिकडे जरा फिरलो. फोटो तर काही काढले नाही, जरा व्हिडिओच काढला मस्तपैकी काम करताना. आणि साईटवरून सूर्यास्त दिसत होता. मग थोड्या वेळ 5-10 मिनटं सूर्यास्त पाहिला काम करता. आणि तेवढ्यात मग मला सरांचा फोन आला की त्यांना अजून खाली बिलिंगचं पण काम होतं. मग ते बिलिंगचं काम करण्यासाठी मी परत खाली गेलो. पण तुम्ही तर बघू शकता
पण तुम्हाला इथं दिसतंय, जसं दिसतंय ना, हे खरंच छान वाटतं. संध्याकाळचं शांतपणे मस्त की खुर्ची टाकून बघत बसायचं, हे खरंच बघायला छान वाटतं. आणि पावसाळ्यात खरंच सांगतो मी तुम्हाला, एकदा तरी तुम्ही व्हिजिट करायला पाहिजे.